चला एक बिग मॅच मैदानाच्या आतमध्ये चालू होतोय. गावदेवी स्पोर्ट्स सिलोतर ए आणि दुसऱ्या बाजूला बघितलं तर साई 11 टोकपाडा. सिलोतर ए संघाची सलामीची जोडी मैदानाच्या आतमध्ये बघतोय. प्रवीण परेड आणि ललित भोवर अशी ही जोडी आहे. ह्या जोडीच्या नावावर बघायला गेलं ना तर भरपूर सारे रेकॉर्ड आहेत. जशी मॅच पुढे जाईल तशी मी रेकॉर्ड तुम्हाला सांगेन. कारण मला लगेच आठवते एक स्पर्धा जी विरार येथे आयोजित केलेली होती, नवीन पर्वाची नवीन स्पर्धा. मागच्या सामन्याचा विचार करायला गेला तर गावदेवी स्पोर्ट पाटीलपाडा चिंचोटी संघाने विजय संपादन केलेला आहे. प्लीज थोडस फास्ट घ्या पंच. सुरेंद्रजी घाटाल सर. यस, पंचांकडून इशारा येतोय. तर पंच या स्पर्धेसाठी आपण बघतोय दोन प्रोफेशनल पंच आहे, सुरेंद्रजी घाटाल आणि जयेंद्रजी वाघे. या पुढचा चेंडू पहिल्या चेंडूवर प्रहार केला जातो मिड विकेटच्या वरून सीमारेषे बाहेर 6 धावांसाठी. काय आघात झालेला आहे बघा सिलोतर ए संघाचा. 6 धाव्यांनी संघाचं खातं खोललं जातंय. प्रवीण परेड धाव संख्या धाव फलकावर 6 धावा. ललिश गोलंदाजी मार्कवर. या पुढचा चेंडू ग्राउंड शॉट. बॉल जातो मिड ऑन आणि मिड विकेटच्या दिशेला. सर्कल मध्ये चेंडूला कनेक्ट केला जातोय. परंतु एकच धाव येते या चेंडूवर एका धावेने. संघाची धाव संख्या धाव फलकावर लागली गेली 7 धावा. ललिश गोलंदाजी मार्कवर. त्याचप्रमाणे स्ट्राईक चेंडूवर ललित आणि नॉन स्ट्राईक चेंडूवर प्रवीण. पॉवर प्लेचा षटक आहे आणि एक डाव्या हाताचा आणि एक उजव्या हाताचा फलंदाज मैदानाच्या आतमध्ये असल्या कारणाने थोडीशी मशागत करावी लागते क्षेत्ररक्षकांना. पुढचा चेंडू जोरदार मारण्याचा प्रयत्न केला होता ललित याने, परंतु मिस्टेक स्ट्रोक होतोय. चेंडू आणि बॅटमध्ये काही संपर्क होत नाही. निर्धार चेंडूची सांगता. चांगला कमबॅक ललिश याच्याकडून बघायला मिळते आपल्याला पहिल्या चेंडूवर षटकार खाल्याच्या नंतर. या पुढचा चेंडू बॉल येतोय लॉंगच्या वरून सीमारेषे बाहेर 6 धावांसाठी. तर या षटकाराने संघाची धाव संख्या धाव फलकावर लागली गेली 13 धावा.
या पहिल्या षटकामध्ये 2 षटकार येत आहेत. ललिश या पुढचा चेंडू पुन्हा एकदा जोरदार मारण्याच्या प्रयत्नात निर्धार चेंडूची सांगता होते. 4 षटकाचा सामना असेल. या स्पर्धेचा विचार करायला गेला तर 87 धावा हा हायएस्ट स्कोर आहे या स्पर्धेचा. या पुढचा चेंडू खराब चेंडू बांधावा लागेल. बॉल जातो लॉग लेगच्या वरून सीमारेषेबाहेर 6 धावांसाठी. दॅट्स अ गुड शॉट. षटकार. पुढे येऊन खेळण्याचा प्रयत्न केला होता ह्यावेळी ललित याने. आणि या षटकामधला तिसरा षटकार आणि या 6 धावेने संघाची धावसंख्या धावफलकावर लागली गेली 19 धावा. तर गावदेवी स्पोर्ट्स शिल्लोतर संघाचा जर विचार करायचा गेला ना तर मला वाटते वसई तालुका आदिवासी क्रिकेट असोसिएशन मधली जी हायएस्ट धावसंख्या असेल 99 धावा हे मला वाटते या संघाच्या नावावर आहे. 99 धावा जमवलेल्या होत्या. विरार येथे एक स्पर्धा आयोजित केलेली होती या वर्षाची. आणि त्या स्पर्धेमध्ये जर बघायला गेला होता ना तर या सीझन मधलं पहिलं हाफ शतक आलेलं होतं मिस्टर ललित भवर याच्या बॅट मधून आलेल्या आहेत. 53 धावा 17 चेंडूमध्ये. तर पहिलं षटक संपते. पहिल्या षटकाच्या समाप्तीनंतर धावसंख्या 19 धावा. अतुल महाकाल गोलंदाजी मार्कवर दुसरं षटक टाकण्यासाठी. आणि स्ट्राईक चेनवर जर विचार करायचा गेला तर प्रवीण परेड सारखा फलंदाज आहे. त्याच्या नावावर 2 चेंडूमध्ये 7 धावा आहेत. धावसंख्या पहिल्या षटकाच्या समाप्तीनंतर 19 धावा धावफलकावर लागली गेली. दुसऱ्या षटकातला पहिला चेंडू. यापुढचा चेंडू बॉल येतो लॉगआउटच्या दिशेला. क्षेत्ररक्षक आहे. क्षेत्ररक्षकाला निवडलं गेलं आणि अशा प्रकारे पहिला हादरा बसतोय गावदेवी स्पोर्ट्स शिलोतर ए संघाला. हातानं हिरवा तुरा हे भरूनशी हातानं हिरवा तुरा तू ये नको धरू तिलाई मोठे घरा तू ये नको धरू तिलाई मोठे घरा तू ये नको धरू. तर नवीन फलंदाज मैदानाच्या आतमध्ये इन होतोय नंबर 3 मध्ये खेळण्यासाठी मिस्टर अजय तुंबडा. हा सुद्धा एक फलंदाज चांगला फलंदाज आहे गावदेवी स्पोर्ट्स शिलोतर संघाचा. अतुल महाकाल बघा पहिल्या चेंडूवर विकेट घेतलेला आहे. थोडंसं मनोबल वाढलेला असेल. बघूया काय होते. न्यू बॅटर मैदानाच्या आतमध्ये इन झालेला आहे. दुसऱ्या षटकातला पुढचा चेंडू. या पुढचा चेंडू बघायला गेला तर कव्हर पॉईंटच्या दिशेला गल्लीमध्ये ढकलून दिलाय. 2 क्षेत्ररक्षक आहेत परंतु अशा प्रकारे चेंडू हा सीमारेषेच्या पार जातोय 4 धावांसाठी. थँक्यू डीजे. थँक्यू डीजे. पुढचा चेंडू बघायला गेला तर मोठा फटका खेळण्याचा प्रयत्न केला गेला होता. धावसंख्या धावफलकावर लागली गेली 23. या पुढचा चेंडू पुन्हा एकदा बिग हिट करण्याच्या प्रयत्नामध्ये आता मात्र चांगली कमबॅक बघायला मिळतोय आपल्याला अतुल महाकाल याच्याकडून. या षटकाचा विचार करायला गेला तर या षटकामध्ये 34 चेंडू हा निर्धाव चेंडू आहे. चेंडू टाकून झालेले 4 परंतु निर्धार चेंडू हा 3रा चेंडू डॉट चेंडू. या पुढचा चेंडू पुन्हा एकदा बॉल जातोय मिड ऑनच्या दिशेला. क्षेत्ररक्षक आहे. एकाच जागेवर समाधान मानावं लागेल.
तर एका धावेने संघाची धावसंख्या 24 धावा. यापुढचा चेंडू बॉल जातोय स्क्वेअर लेगच्या दिशेला. क्षेत्ररक्षक आहे, चांगलं क्षेत्ररक्षण बघायला मिळते आपल्याला. त्या क्षेत्रामध्ये क्षेत्ररक्षकाकडून एकच धाव येते. एका धावेने संघाची धावसंख्या 25 धावा. षटक क्रमांक दुसरं मैदानाच्या आतमध्ये संपते. दुसऱ्या षटकाच्या समाप्तीनंतर धावसंख्या धावफलकावर 25 धावा. या षटकाचा विचार करायला गेला तर या षटकामध्ये 6 धावा आलेल्या आहेत. म्हणजे चांगला कमबॅक असेल साई 11 टोकपाडा संघाकडून. अत्तुल याच्याकडून बघायला मिळतो आपल्याला. थँक्यू डीजे. चांगला कमबॅक बघायला मिळतो आपल्याला साई 11 टोकपाडा संघाकडून. अत्तुल याच्याकडून पहिल्या षटकामध्ये 19 धावा आलेल्या होत्या. दुसऱ्या षटकामध्ये 6 धावा आलेल्या आहेत. परंतु मी तर म्हणेन ललित सारखा फलंदाज अजूनपर्यंत मैदानाच्या आतमध्ये आहे. यापुढचा चेंडू लेग स्टिक सोडून जाणारा चेंडू. पंचांकडून इशारा केला जातोय. अवांतर धाव येते. अवांतर धावेने संघाची धावसंख्येत भर पडते. धावसंख्या 26 धावा या धावफलकावर लागल्या गेल्या. रोशन आहे गोलंदाजी मार्कवर. तिसऱ्या षटकातला पहिला चेंडू. यापुढचा चेंडू ब्लॉक हॉल मध्ये टाकलेला चेंडू स्क्वेअर लेगच्या दिशेला जातोय. क्षेत्ररक्षक दूर आहे आणि बघता बघता सहजरित्या दुसरी धाव सुद्धा पूर्ण केली गेली. सुंदर रनिंग बिटवीन द विकेट मानावी लागेल. धावसंख्या 28 धावा. यस नो आणि वेट या 3 गोष्टीकडे लक्ष दिलं गेलं आणि 2 धावा या सहजरित्या पूर्ण केल्या गेल्या. या 2 धावेने संघाची धावसंख्या 28 धावा धावफलकावर लागल्या गेल्या. रोशन धाडगे हा गोलंदाज गोलंदाजी मार्कवर. यापुढचा चेंडू फटका फसलेला आहे. क्षेत्ररक्षक येतोय मोठा. बघा ललित सारख्या फलंदाजाला जीवदान दिलं गेलं इथे आणि हे जीवदान येणाऱ्या काळामध्ये समजून जाईल. पण तो काय होतोय मैदानाच्या आतमध्ये बघा. दुसरी धाव घेण्याच्या प्रयत्नामध्ये बेल सोडवले गेले आणि निर्णय सरळ थर्ड अंपायर जवळ येतोय. आपण बघतोय जगदंब स्पोर्ट पेंढरीपाड्या संघाचं इथे आगमन होत आहे. वाघवा स्पोर्ट टिवरी संघाकडून तुमचं हार्दिक हार्दिक स्वागत असेल या स्पर्धेमध्ये. तर बघा दुसरी धाव घेण्याच्या प्रयत्नामध्ये बेल सोडवलेले आहेत. बघूया फलंदाज हा धावजीतच्या रूपाने बाद होतो की आपल्या पीस मध्ये सुखरूप पोहोचलेला आहे. अशा प्रकारे बघायला गेला तो हा फलंदाज पीस मध्ये पोहोचलेला आहे. दुसरी धाव सुद्धा सहजरित्या पूर्ण केली गेली आहे. या 2 धावा येत आहेत आणि 2 धावेने संघाची धावसंख्या 30 धावा. मी तर म्हणून खूप मोठी चुकी झालेली आहे यावेळी साई 11 टोकपाडा संघाची. कारण हा झेल पकडला असता तर नशिकेच हा झेल नसता तर हा अर्धा मॅच असता तुमच्या बाजूने. परंतु ललित सारख्या फलंदाजाला तुम्ही जीवदान दिलेला आहे आणि येणारा काळ सांगून जाईल की हा जीवदान होतं का ही मॅच होती. 2 चेंडू टाकून झालेले आहेत. 10 चेंडू अजूनपर्यंत मैदानामध्ये टाकायचे आहेत. धावसंख्या मी तर म्हणेन 30 धावा झालेल्या आहेत. अजून जर 10 चेंडू जरी खेळून गेला ललित तर 50+ धावा करेल आणि त्याच्यामध्ये ती क्षमता सुद्धा आहे. त्याने बऱ्याच ठिकाणी ही कारनामा केलेला आहे. यावेळी गोलंदाजावर मी तर म्हणेन थोडस दडपण असेल कारण चांगली गोलंदाजी करतोय रोशन. काही डाऊटफुल नसेल याच्यामध्ये. चांगला चेंडू होता. झेल पकडायला हवा होता. या पुढचा चेंडू पुन्हा एकदा बॉल जातो मिड विकेटच्या दिशेला. क्षेत्ररक्षक आहे. चांगलं क्षेत्ररक्षण होतंय. 1 धाव पूर्ण केली गेली. बघता बघता सहजरित्या दुसरी धाव सुद्धा पूर्ण केली गेली. 2 धावेने संघाची धावसंख्या
38 धावा. बघा अजूनपर्यंत जर विचार करायचा गेला तर संत सावध गतीने पुढे जाताना बघतोय गावदेवी स्पोर्ट्स शिलोत्तर ए संघ. रोशन धाडगे गोलंदाजी मार्कवर. पुढचा चेंडू, या पुढचा चेंडू बॉल जातो स्क्वेअर लेगच्या वरून सीमारेषे बाहेर 6 धावांसाठी. थँक्यू डीजे. बघा झेल सुटल्याच्या नंतर पहिला षटकार हा ललित याच्या बॅट मधून येतोय आणि या 6 धावेने संघाची धाव संख्या 38 धावा धाव फलकावर लागल्या गेल्या. बघा गोलंदाज करेल तर काय करेल असा एक प्रश्नचिन्ह निर्माण होतोय यावेळी. या पुढचा चेंडू ऑफस्टिकच्या बाहेर चेंडू. बघा हा असतो दबाव क्रिकेट मधला, कारण झेल सुटला लगेच षटकार येतोय आणि थोडासा नाराज होतोय गोलंदाज आणि आपली लाईन लेंथ याच्यावर नियंत्रण ठेवत नसतो. या पुढचा चेंडू वन्स मोर चेंडू जातो सीमारेषे पार 6 धावांसाठी. थँक्यू डीजे. जीवदान मिळाल्यानंतर 12 धावा हे ऍड करता येतात ललित याच्या खात्यामध्ये. बघा ज्यावेळी जीवदान मिळालं त्याच्यानंतर 12 धावा येतात म्हणजे 2 लगातार षटकार येतात आणि या षटकाराने संघाची धाव संख्या धाव फलकावर लागली गेली 45 धावा. पण बोलतात ना क्रिकेटमध्ये पकडोगे कॅच तो जितोगे मॅच, सोडोगे कॅच तो हारोगे मॅच. पण तो अजूनपर्यंत हारलेला मॅच नाही साई 11 टोकपाडा संघ. पण तो संघर्ष करावा लागेल मैदानाच्या आतमध्ये. रोशन पुन्हा एकदा गोलंदाजी मार्कवर आणि या चेंडूवर काय होतंय बघा. विजयाची हॅट्रिक, मला वाटते षटकाराची हॅट्रिक. ललित भोवर याच्या बॅट मधून आलेले ह्या इनिंगचे 3 षटकार. धाव संख्या 51 धावा. थँक्यू डीजे. बघा ज्यावेळी झेल सुटला ना त्यावेळी जर विचार करायचा गेला तर धाव संख्या 30 धावा होत्या. लक्षात घ्या गावदेवी स्पोर्ट टोकपाडा संघाला ज्यावेळी झेल सुटला त्यावेळी धाव संख्या 30 धावा होत्या. पण तू जीवदान मिळालं आणि त्याच्यानंतर मला वाटतं एक्सलेटरवर पाय दिलं गेलं. यावेळी ललित याच्याकडून लगातार 3 चेंडूमध्ये 3 षटकार येतात आणि धाव संख्या हाफ सेंचुरी पूर्ण होते सिलोत्तर ए संघाची. 51 धावा धाव फलकावर लागल्या गेल्या. तर शेवटचं षटक टाकण्यासाठी गोलंदाजी मार्कवर गोलंदाज येतो संदेश पवार. कुठेतरी थोडस कमबॅक करावं लागेल टोकपाडा संघाला. अजय तुमडा याला आपण बघतो स्ट्राईकच्या एंडवर. अजय तुमडा याचा विचार करायचा गेला तर 4 चेंडूमध्ये 5 धावा. या पुढचा चेंडू चांगला चेंडू होता स्क्वेअर लेगच्या दिशेला. चेंडू जातोय सीमारेषे पार. मिळतील धावा 4. हा येतोय अजय तुमडा याच्या बॅट मधून निघालेला चौकार आणि या स्पर्धेचा 105वा चौकार. थँक्यू डीजे. अजय तुमडा याच्या बॅट मधून आलेला हा 105वा चौकार सरपंच उपसरपंच चषकामधला. तर या 4 धाव्याने संघाची धाव संख्या 56 धावा या धाव फलकावर लागल्या गेल्या. 56 धावा झालेल्या आहेत. या पुढचा चेंडू पुन्हा एकदा बॉल सिलिमिट ऑफच्या दिशेला खेळून काढला गेला होता.
यापुढचा चेंडू बघा, क्षेत्ररक्षक आहे त्याच्या खाली, परंतु क्षेत्ररक्षकाटे डोक्याच्या वरून चेंडू लॉबॉनच्या सीमारेषेच्या बाहेर जातो 6 धावांसाठी. तर ललित याच्या बॅट मधून आलेला हा षटकार आहे. ललित याच्या बॅट मधून निघालेला वैयक्तिक चौथा षटकार, सॉरी 8वा षटकार आहे मला वाटतंय. यापुढचा चेंडू निर्धार चेंडू मानावा लागेल. चांगला कमबॅक बघायला मिळतो यावेळी संदेश पवार याच्याकडून. 2 चेंडूचा खेळ शिल्लक आहे अजूनपर्यंत बघायचं गेलं तर. यापुढचा चेंडू पुढे येऊन खेळण्याच्या प्रयत्नात बॉल मिड ऑफच्या दिशेला जातोय. क्षेत्ररक्षक आहे, 1 धाव पूर्ण केली गेली, दुसरी धाव घेण्याचा प्रयत्न असेल. 2 धावा या सहजरित्या पूर्ण केल्या गेल्या. तर शेवटचा चेंडू असेल ह्या इनिंग मधला. सामोरील फलंदाज ललित. यापुढचा चेंडू बिग हिट केला जातोय. बॉल जातो स्क्वेअर लेगच्या वरून सीमारेषे बाहेर 6 धावांसाठी. अशा प्रकारे षटक क्रमांक 4 मैदानाच्या आतमध्ये संपतंय आणि 4थ्या षटकाच्या समाप्तीनंतर धावसंख्या धावफलकावर लागली गेली. मैदानाच्या आतमध्ये पाणी घेऊन जायचंय. बघा जशी सुरुवात झाली होती ना प्रवीण परेड याच्याकडून, पहिल्या चेंडूवर षटकार आणि शेवटच्या चेंडूवर षटकार ललित भवर याच्या बॅट मधून येतोय. धावसंख्या धावफलकावर लागली गेली. 70 धावा आणि 71 धावांचं लक्ष असेल सामना जिंकण्यासाठी साई 11 टोकपाडा संघाला. घेऊया छोटासा डीजे ब्रेक आणि पुन्हा मैदानाच्या आतमध्ये जाऊया. तुम्ही कुठेही जाऊ नका, पाहत राहा सरपंच उपसरपंच चषक 2025. आम्ही गेलो आणि लगेच आलो. संतानेली माझे फुल बनावी संतानेली. थँक्यू डीजे. 1 मिनिट. आणि मला ते गुणलेखाकडून माहिती येते ललित भवर याची हाफ सेंचुरी सुद्धा पूर्ण होते या मॅच मध्ये. 51 धावा आणि या 51 धावामध्ये 7 षटकार आहेत. एक चांगली फलंदाजी. यस कमांड डीजे. हॅलो. आपण बघते खेळाडू कक्षामध्ये ज्या खुर्च्या आहेत त्या फक्त खेळाडूंसाठी आहेत. प्रेक्षकांनी त्याच्यावर बसू नका. बघा एक सूचना येते, खेळाडू कक्षामध्ये ज्या खुर्च्या आहेत त्या फक्त आणि फक्त खेळाडूंसाठी आहेत.
एकच वादा आमचा हार्दिक दादा. बघा पाण्याची सोय केली जाते मैदानाच्या आतमध्ये पंचांना आणि खरोखर एक चांगली कामगिरी बघायला मिळते आपल्याला हार्दिक याच्याकडून. चला 24 चेंडू मध्ये विजयासाठी लक्ष असेल 71 धावेचं. पोरीला बोर पिकलाय पोरी तुला बघून म्या टिपलाय अग पोरीला बोर पिकलाय पोरी तुला बघून म्या टिपलाय सोनू तुझ्यावर पिरीम झालाय लपून लपून मला ये ग भेटाय सोनू तुझ्यावर पिरीम झालाय लपून लपून मला ये ग भेटाय अग पोरीला. थँक्यू डीजे. मैदानाच्या आतमध्ये सामन्याला सुरुवात होते. यापुढचा चेंडू जर विचार करायचा गेला तर बॅटचा कडा घेऊन चेंडू मागच्या दिशेला जातोय. अशा प्रकारे पहिला चौकार येतोय. चौकार क्रमांक ह्या टुर्नामेंटचा 106 नंबरचा हा चौकार. तर संदेश पवार याच्या बॅटमधून आलेला हा चौकार. ह्या चौकार आणि श्री गणेशा केला जातोय. धाव फलकावर धावा लागल्या गेल्या 4. 71 धावांचं लक्ष पूर्ण करायचंय 24 चेंडू मध्ये. मी तर म्हणेन आव्हान थोडस कडवं असेल. यापुढचा चेंडू इनसाइड एज. यस, अशा प्रकारे झेल ड्रॉप होतोय. जीवनदान दिलं जातोय यावेळी संदेश पवार याला. बघूया ज्याप्रमाणे आपण बघायला गेलो तर ललित भवर याला जीवदान मिळालं होतं आणि ते त्याने हाफ सेंचुरी मध्ये कन्वर्ट केलं होतं. परंतु यावेळी मी तर म्हणेन संदेश पवार यांनी चांगली पारी खेळायला हवी, कारण ज्याची संघाला आपल्या गरज आहे. जर 71 धावा बघितल्या ना तर कालच्या दिवसामध्ये 81 धावा सुद्धा चर्च झाला असेल. नेहमी पॉझिटिव्ह गोष्टीचा विचार करा. बघा मी करू शकतो ह्या गोष्टीवर लक्ष द्या. राकेश यापुढचा चेंडू चांगला फटका मानावा लागेल. डीप एक्स्ट्रा कव्हरच्या दिशेला क्षेत्ररक्षक आहे. चांगलं क्षेत्ररक्षण झालेलं आहे आणि अशा प्रकारे 2 धावा येतात. या 2 धावेने संघाची धाव संख्या 7. 71 धावा माझ्या मताने तरी बनवू शकतात, परंतु त्याच्यासाठी पार्टनरशिप जमवणं खूप गरजेचं आहे आणि ती पार्टनरशिप मी तर म्हणेन संदेश आणि रोशन या 2 फलंदाजांना जमावी लागेल. यापुढचा चेंडू खराब शॉट सिलेक्शन. गोलंदाज त्याच्या खाली जातोय आणि आयुष्यमान भावाचा आशीर्वाद दिला जातोय यावेळी रोशन धाडगे या फलंदाजाला. थोडस क्षेत्ररक्षण लूज आहे बघायला मिळते यावेळी आपल्याला. गावदी स्पोर्ट शिलोतर ये संघाचा दोन्ही फलंदाजांचा जर विचार करायचा गेला ना तर दोन्ही फलंदाजांना इथे जीवदान दिलेलं आहे आणि येणारा काल सांगून जाईल. बघूया काय होते पुढे. राकेश यापुढचा चेंडू चांगला चेंडू मानावा लागेल. लॉग लेगचा क्षेत्ररक्षण सर्कल मध्ये होता, परंतु या चेंडूवर एकच धाव येते. एका धावेने संघाची धाव संख्या 9 धावा. मोठे फटके खेळावे लागतील. बघा मोठे फटके येतात परंतु ते खेळावे लागतील. संदेश किंवा रोशन थोडीशी रिस्क घ्यावी लागेल. राकेश गोलंदाजी मार्कवर. यापुढचा चेंडू लॉगलेगच्या वरून सीमारेषेच्या बाहेर 6 धावांसाठी आणि शेवटच्या चेंडूवर षटकार येतो आणि या 6 धावेने संघाची धावसंख्या धावफलकावर लागली गेली. 71 धावांचा पाठलाग करताना एक बिनबाद 15 धावा. पडतोय थेंब थेंब पाऊस
त्यानं राणी तुला भिजाची हाऊस राणी तुला भिजाची हाऊस माझे राणी तुला भिजाची हाऊस नाही पडणार बिमार थँक्यू डीजे अप्रतिम संगीत ऐकायला मिळते आपल्याला दुपारच्या क्षेत्रामध्ये मिस्टर हार्दिक दादा याच्याकडून. तर वैतीत पहिलं संघाचं दुसरं षटक टाकण्यासाठी गोलंदाजी मार्कवर सज्ज होते गोलंदाज महेंद्र जाधव. बघा ज्यावेळी आपण बघतो शिलोत्तर संघ फलंदाजी करत होता त्यावेळी पहिल्या षटकाचा जर विचार करायला गेला ना तर पहिल्या षटकामध्ये 19 धावा आलेल्या होत्या. या षटकाचा जर विचार करायला गेला तर 15 धावा आलेल्या आहेत. थोडस वर्चस्व गाजवत आहे या सामन्यामध्ये गावदेवी स्पोर्ट शिलोत्तर ये संघ. यापुढचा चेंडू यार करण्याच्या प्रयत्नामध्ये लॉग ऑफ आणि लॉगांच्या मधून क्षेत्ररक्षकाला निवडला जात आहे. अशा प्रकारे पहिला हादरा बसतोय. संदेश पवार याच्या रूपाने गडी बाद होतोय. डीजे बघा जीवदान मिळालेले होतं पण ते जीवदानाचा फायदा उठवता आला नाही. यावेळी संदेश पवार याला दुसऱ्या षटकाच्या पहिल्या चेंडूवर गडी बाद होतोय. नवीन फलंदाज मैदानाच्या आतमध्ये येतोय मिस्टर अतुल महाकाल. यापुढचा चेंडू चांगला चेंडू मानावा लागेल. लेग स्टिक सोडून जाणारा चेंडू चेंडूला खेळला जाते मिड विकेटच्या दिशेला. एक धाव पूर्ण केली गेली. दुसरी धाव घेण्याचा प्रयत्न असेल. सुंदर रनिंग बिटवीन द विकेट मानावी लागेल. 2 धावा येत आहेत. या 2 धावेने संघाची धाव संख्या 17 धावा. एकेरी दुहेरी धावसंख्येने पुढे जाताना बघतोय आपण. साई 11 टोकपाडा संघ. यापुढचा चेंडू चांगला चेंडू होता. मिडल सपोर्ट चेंडू होता पण तो स्क्वेअर लेगच्या दिशेला गल्लीमध्ये ढकलून दिला चेंडू. चांगलं क्षेत्ररक्षण बघायला मिळते आपल्याला. स्क्वेअर लेगच्या दिशेला 1 धाव येते. एका धावेने संघाची धाव संख्या 18 धावा ह्या धावफलकावर लागल्या गेल्या. बघा 71 धावा तुम्हाला चेस करायच्या आहेत. मोठे फटके खेळावे लागतील यावेळी. यापुढचा चेंडू अप्रतिम डिलिव्हरी होती. लेग स्टिक सोडून जाणारा चेंडू पंचांकडे इशारा केला जातोय. वाईड चेंडू घोषित केला जातोय. एक्स्ट्राच्या रूपाने 1 धाव येते आणि एका धावेने संघाची धाव संख्या 19 धावा. महेंद्र जाधव गोलंदाजी मार्कवर. यापुढचा चेंडू फुलटॉस चेंडूला दिशा दिली जाते. क्षेत्ररक्षकाला निवडला जात. यावेळी मिडऑन आणि मिड विकेटच्या बाजूला आपण बघतो सीमारेषेवर क्षेत्ररक्षक होता. अशा प्रकारे झेल पकडला जातोय आणि अशा प्रकारे रोशन हा फलंदाज बाद होतोय. बॅक टू द डगआउट. धावसंख्या 19 धावा. ललित न्यू फलंदाज मैदानाच्या आतमध्ये येतोय. यापुढचा चेंडू चांगला चेंडू मानावा लागेल. ऑफस्टिक वर पडलेला चेंडू यष्टीरक्षकाच्या हातामध्ये जातोय. निर्धार चेंडूची सांगता बघायला मिळते आपल्याला. एक चांगला कमबॅक महेंद्र जाधव कडून या षटकामध्ये आपल्याला बघायला मिळते. पहिल्या षटकामध्ये 15 धावा आलेल्या होत्या. या षटकाचा जर विचार करायचा गेला तर 5 चेंडू टाकून झालेले आहेत. मला वाटते 4. यापुढचा चेंडू मिड विकेटच्या दिशेला. क्षेत्ररक्षक आहे सीमारेषेवर. चांगलं क्षेत्ररक्षण बघायला मिळते आपल्याला. धावसंख्या 20. षटक क्रमांक 2 मैदानाच्या आतमध्ये संपलाय. या षटकामध्ये जर विचार करायचा गेला तर 2 महत्वपूर्ण गडी बाद केलेले आहेत आणि 5 धावा दिलेल्या आहेत. चांगलं षटक मानावं लागेल. दुसरं षटक
महेंद्र जाधव याच्या मार्फत टाकलं गेलं. आता मात्र धावा पाहिजे असतील 12 चेंडू आणि मला वाटतं 51 धावायची गरज असेल. बघा मोठा फटका खेळण्याचे प्रयत्न केलेलेच नाहीत या षटकामध्ये बघायला गेलं या सामन्यामध्ये. तर वैयक्तिक पहिलं संघाचं पुढचं षटक टाकण्यासाठी गोलंदाजी मार्कवर राजू शेळका हा गोलंदाज सज्ज होतोय. 12 चेंडू आणि 12 चेंडू मध्ये जिंकण्यासाठी धावा असतील 51 धावा. वाटतं ते थोडंसं आव्हान थोडंसं कडवं असेल, परंतु क्रिकेट आहे, अनिश्चिताचा खेळ आहे. 51 धावा सुद्धा होऊ शकतील, परंतु मोठे फटके खेळावे लागतील मी तर म्हणेन. यावेळी अप्रतिम डिलिव्हरी. चेंडू पडल्यानंतर सरळ एसटी रक्षकाच्या हातामध्ये जातोय. मग आता चेंडूचा विचार केला तर ऑफ स्टिकवर हा चेंडू ठेवण्याचा प्रयत्न केला जातोय. ऑफ स्टिकवर ठेवण्याचं कारण आपण बघतोय, कारण 3 क्षेत्ररक्षण बघतोय आपण. डीपी एक्स्ट्रा कव्हरचा क्षेत्ररक्षक, त्यावेळी लॉग ऑफचा क्षेत्ररक्षक, हे 2 क्षेत्ररक्षक सीमारेषेवर आहेत आणि तेच लक्षात घेता गोलंदाज ऑफ स्टिकवर चेंडू टाकतोय. बघा अप्रतिम झेल, एका हातामध्ये झेल पकडला जातोय. पुन्हा एकदा फलंदाज बाद होतोय. धावसंख्या मी करतो पूर्ण विराम लागलेला आहे. धावसंख्या धावफलकावर बघायला गेले तर 20 धावा ह्या धावफलकावर आहेत. थोडेसे मोठे फटके खेळावे लागतील, कारण अजूनपर्यंत 51 धावा ह्या विजयासाठी लक्ष आहे. यापुढचा चेंडू चांगला चेंडू मानावा लागेल. धावसंख्या 21 धावा. राजू पुन्हा एकदा गोलंदाजी मार्कवर. यापुढचा चेंडू पुन्हा एकदा बॅटचा गड घेऊन जातो. बॉल जातो थर्डमॅनच्या दिशेला. क्षेत्ररक्षक आहे तर एकाच धावेवर समाधान मला वाटतं. मला एकेरी दुहेरी धावसंख्येने विचार करायचा गेला ना तर गावदेवी स्पोर्ट्स सिल्लोड संघाला काहीही फरक पडणार नाही. मोठे फटके इथे खेळावे लागतील साई इलेव्हन टोकपाडा संघाला. धावसंख्या धावफलकावर लागली गेली ती 22 धावा. यापुढचा चेंडू अप्रतिम डिलिव्हरी. षटक क्रमांक मला वाटते एक चेंडू असेल अजून, मला वाटते पंच एक चेंडू आहे अजूनपर्यंत. पहिला चेंडू डॉट आलेला होता, दुसऱ्या चेंडूवर विकेट घेतलेली होती. तिसरा आणि चौथ्या चेंडूवर एक धाव येते आणि 5वा चेंडू डॉट. शेवटचा चेंडू मैदानाच्या आतमध्ये राजू. यापुढचा चेंडू जागेवर खेळून काढलेला चेंडू. बॉल येतो मिडऑफच्या दिशेला आणि या चेंडूवर 1 धाव येते. अशा प्रकारे षटक क्रमांक 3 मैदानाच्या आतमध्ये संपते. धावसंख्या 23 धावा. थँक्यू डीजे. 6 चेंडू आणि 6 चेंडू मध्ये जिंकण्यासाठी धावा असतील त्या 48 धावा साई इलेव्हन टोकपाडा संघाला. यापुढचा चेंडू बॅटचा कडा घेऊन जातो. चेंडू मागच्या दिशेला. आउटफील्ड फास्ट आहे. बघता बघता चेंडू सीमा रेषे पार जातोय 4 धावांसाठी. थँक्यू डीजे. या 4 धावेनी संघाची धावसंख्या 27 धावा ह्या धावफलकावर लागल्या गेल्या. प्रवीण परेड. यापुढचा चेंडू गोलंदाजाच्या डोक्याच्या वरून खेळून काढला चेंडू. या चेंडूवर 1च धाव येते. एकेरी दुहेरी धावसंख्येने पुढे जाताना बघतोय आपण 28 धावा. नक्कीच्या सामन्यामध्ये जर विचार करायचा गेला तर वर्चस्व गाजवत आहे तो गावदेवी सिल्लोड ए संघ.
कारण ज्यावेळी चांगली फलंदाजी केली आणि नंतर बघायला गेलो तर चांगली गोलंदाजी. यापुढचा चेंडू लॉग आणि लॉगांच्या मधून चेंडू येतोय, परंतु चांगलं क्षेत्ररक्षण बघायला मिळतंय ललित भवर याच्याकडून लॉगांच्या दिशेला. एकच धाव एका धावेने, धावसंख्या धावफलकावर 29 धावा. काही चांगली गोलंदाजी बघायला मिळते आपल्याला प्रवीण परेड याच्याकडून. यापुढचा चेंडू पुन्हा एकदा मिडांच्या दिशेला जातोय, क्षेत्ररक्षक आहे, एकच धाव. नक्कीच विजयाच्या दिशेने वाटचाल करताना आणि विजयाच्या छायामध्ये दिसतोय आपल्याला शिलोत्तर संघ. धावसंख्या धावफलकावर 30 धावा लागलेल्या आहेत. 2 चेंडू असतील आणि या 2 चेंडू मध्ये जर विचार करायचा गेला तर 41 धावा जिंकण्यासाठी पाहिजेत. यापुढचा चेंडू जोरदार मारलेला चेंडू, 2 क्षेत्ररक्षक आहेत तिथे, 1 धाव पूर्ण केली गेली. एकाच धावेवर समाधान मानावा लागेल. धावसंख्या 31 धावा. शेवटचा चेंडू आणि निर्णायक चेंडू असेल. बघा 71 धावांचा पाठलाग करताना मी तर म्हणेन थोडासा कमी पडला गेला यावेळी साई 11 टोकपाडा संघ, आणि त्याचं कारण की चांगली गोलंदाजी. यापुढचा चेंडू बॅटचा कडा घेऊन चेंडू थर्डमॅनच्या दिशेला जातोय आणि अशा प्रकारे या सामन्यामध्ये विजय संपादन करतोय गावदेवी स्पोर्ट्स शिलोत्तर ए संघ. आणि या स्पर्धेतून बाहेर जाताना दिसतोय साई 11 टोकपाडा संघ. हाडलक टोकपाडा संघाला आणि अभिनंदन असेल गावदेवी शिलोत्तर ए संघाला. ऑल द बेस्ट नेक्स्ट मॅच साठी. चला विजय संघाचे कर्णधार या लगेच नाणेफेकीचा कॉल उडवून घेऊया आपण. चला मेन ऑफ द मॅच साठी सुद्धा यायचं आहे. शिलोत्तर गावदेवी शिलोत्तर ए संघाचा ज्याने हाफ सेंचुरी पूर्ण केलेली आहे. 15 चेंडू मध्ये तब्बल 7 षटकार आणि 51 धावसंख्या. ललित भावर मेन ऑफ द मॅच या सामन्याचा. चला लगेच नाणेफेकीचा कॉल उडवून घेऊया आपण. एका बाजूने आपल्याला बघायला मिळेल गावदेवी स्पोर्ट पाटीलपाडा शिलोत्तर चिंचोडी संघ आणि दुसऱ्या बाजूने गावदेवी शिलोत्तर ए संघ.